मागेल त्याला सौर कृषी पंप योजना या योजनेअंतर्गत आतापर्यंत ज्या शेतकऱ्यांनी पेमेंटचा भरणा करून ज्या शेतकऱ्यांना अर्जाचा मंजुरी मिळाली होती अशा शेतकऱ्यांनी कंपनीची निवड करून त्यामध्ये जे काही लाईनमन सर्वे आहेत हे देखील कंप्लीट करून घेतलेले होते. अशा शेतकऱ्यांना आता जे काही वर्क ऑर्डर आहे हे त्या शेतकऱ्याचे वर्क ऑर्डर देखील निघलेले आहे. महावितरणकडून ज्या त्या कंपनीला हे वर्क ऑर्डर पाठवण्यात आलेले आहे. त्यामुळे जे काही असे वर्क ऑर्डर निघालेले शेतकरी आहेत अशा शेतकऱ्यांचे आता कामकाज सुरू झालेले आहे. काही शेतकऱ्यांना मटेरियल हे लवकरच पोहोच देखील होणार आहे व त्यासोबतच काही येत्या दिवसामध्ये इन्स्टॉलेशन देखील या वर्क ऑर्डर निघालेल्या शेतकऱ्यांचे होणार आहेत. आता यामध्ये एक असा जिल्हा आहे की ज्या जिल्ह्यामध्ये अजूनही एकही वर्क ऑर्डर निघालेली नाही. पूर्ण जिल्ह्यामध्ये एकाही शेतकऱ्याची वर्क ऑर्डर निघालेली नाही. वर्क ऑर्डर निघालेली नाहीच, परंतु जे काही सर्वे झालेले होते लाईनमन सर्वे यामध्ये देखील जवळपास 80% सर्वे हे रिजेक्ट झालेले आहेत. त्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा सर्वे करावा लागला आहे. तर याच विषयी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, मागेल त्याला सौर पंप योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांचा अर्ज मंजूर झालेला आहे अशा शेतकऱ्यांनी लाईनमन सर्वे केल्यानंतर त्या शेतकऱ्याची जे काही वेंडर निवड केलेली असते त्या वेंडरला वर्क ऑर्डर महावितरणकडून दिले जाते किंवा वर्क ऑर्डर महावितरणकडून या शेतकऱ्याचे काढले जाते, जेणेकरून वर्क ऑर्डर निघाल्यानंतर कंपनीकडून या शेतकऱ्याचे कामकाज सुरू करण्यात येते. कंपनीकडून त्या शेतकऱ्याला सोलार पाठवण्यात येतो. त्यासोबतच वर्क ऑर्डर निघाल्यानंतर 2 महिन्याच्या आतमध्ये या शेतकऱ्याला पंप देणे हे अनिवार्य केलेले आहे. त्यामुळे कंपनीकडून शेतकऱ्याला पंप पोहोच करण्यासाठी चांगल्या प्रमाणात वर्क ऑर्डर निघाल्यानंतर हालचाली केल्या जातात. परंतु शेतकरी मित्रांनो, काही शेतकऱ्यांना माहीत देखील असेल की सध्या बीड जिल्ह्यामध्ये अशी परिस्थिती आहे की बीड जिल्ह्यामध्ये अजून एकही वर्क ऑर्डर पास झालेले नाही. वर्क ऑर्डर पास तर झालेच नाही, परंतु जे काही लाईनमन सर्वे झालेले होते ते लाईनमन सर्वे देखील जवळपास 70-80% लाईनमन सर्वे हे रिजेक्ट झालेले आहेत. त्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा लाईनमन सर्वे करून घ्यावा लागला आहे. बीड जिल्ह्यामधील शेतकऱ्याला याचा भरपूर असा मनस्ताप सहन करावा लागत आहे. कारण शेतकरी मित्रांनो, बीड जिल्ह्यामधील काही शेतकरी असे आहेत की ज्यांनी मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेच्या सुरुवातीच्या काळातच त्यांनी या योजनेसाठी पेमेंट केलेले होते. जेव्हा पेमेंटचे ऑप्शन आलेले होते तेव्हाच या शेतकऱ्यांनी या योजनेसाठी पेमेंट करून अर्जाला मंजुरी मिळाल्यानंतर कंपनीची निवड पहिल्याच टप्प्यात केलेली होती व त्या शेतकऱ्याला देखील अजूनही वर्क ऑर्डर मिळालेले नाही. असे नाही की एकाच कोणत्या कंपनीसाठी वर्क ऑर्डर मिळाले नाही, तर अजून बीड जिल्ह्यामध्ये एकही वर्क ऑर्डर मिळालेले नाही. इतर जिल्ह्यामध्ये कंपनीने कामकाज देखील सुरू केले आहे. शेतकऱ्यापर्यंत मटेरियल पोहोचवण्याची प्रोसेस देखील काही कंपनीने आता सुरू केलेली आहे. परंतु बीड जिल्ह्यामध्ये असं काय झालेलं आहे की जेणेकरून अजून एकही वर्क ऑर्डर महावितरणकडून काढण्यात आलेले नाही. याची अद्याप तरी माहिती कुणालाच मिळालेली नाही. आपण देखील त्याविषयी माहिती घेत आहोत. आता यामध्ये कोण शेतकरी बीड जिल्ह्यातून असाल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. अपडेट मिळाल्यानंतर प्रत्येक शेतकऱ्याला, बीड जिल्ह्यातील शेतकऱ्याला आमच्याकडून कळवले जाईल की काय अपडेट आहे, कशामुळे वर्क ऑर्डर निघत नाही. परंतु हे जे काही महावितरणकडून वर्क ऑर्डर निघत नाही त्याच्यामुळे कंपनीशी संपर्क केल्यानंतर देखील कंपनीकडून देखील शेतकऱ्याला सांगण्यात येते की आता वर्क ऑर्डर काही आमच्या हातात नाही, वर्क ऑर्डर हे महावितरणच्या हातात आहेत. वर्क ऑर्डर निघाल्याशिवाय आम्ही काहीही करू शकत नाही. वर्क ऑर्डर निघाल्यानंतर 2 महिन्याच्या आतमध्ये शेतकऱ्याला मटेरियल पोहोच करू किंवा इन्स्टॉलेशन करून देऊ असे देखील काही कंपन्यांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. कारण जवळपास असे शेतकरी आहेत की जे 2 महिन्यापासून वर्क ऑर्डर म्हणजे पेमेंट करून बसलेले आहेत, सर्वे करून बसलेले, पण त्यांना अजून वर्क ऑर्डर निघाली नाही त्यांची. व 2-2.5 महिने जर वर्क ऑर्डर निघायला जात असतील व अजूनही काही काळ जाणार असेल तर त्या शेतकऱ्याला
पंप हा कधी भेटणार, कारण वर्क ऑर्डर निघाल्यानंतर जवळपास महिनाभर तरी कंपनीला इन्स्टॉलेशन करायला वेळ लागू शकतो. त्यामुळे बरेच सारे शेतकरी संभ्रमात आहेत. बाकीच्या जिल्ह्यांमध्ये कामकाज सुरू झालं आहे, परंतु बीडमध्ये अजून एकही वर्क ऑर्डर पास झालेली नाही. आता याविषयी माहिती मिळताच बीड जिल्ह्यातील जे काही शेतकरी आहेत त्या शेतकऱ्याला देखील आमच्याकडून लवकरात लवकर कळवण्यात येईल की याचे कारण काय आहे व कधीपासून वर्क ऑर्डर ह्या चालू होणार आहेत. तर शेतकरी मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. त्यासोबतच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा व अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.